गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी ओम खैरनार आणि कृष्णा खैरनार यांची आई बोलत आहे. ओम खैरनार हा माझा मोठा मुलगा. तो 2021 आणि 22 या 2 वर्षामध्ये त्यांनी शिवाजी कॅम्पस पुणे, श्री चैतन्य अकॅडमी शिवाजी कॅम्पस पुणे येथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर तिथे आम्ही त्याला JEE ॲडव्हान्स मतलब PCM ग्रुपसाठीच आम्ही त्याला तिथे टाकलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने असा स्कोअर केलेला आहे. ऑब्व्हियसली स्कोअर करण्याच्या पाठीमागे शिक्षकांचंच योगदान खूप मोठं आहे. तेथील शिक्षकांनी त्याला जो सपोर्ट वगैरे दिला तो खूप एकदम योग्य पद्धतीने जेव्हा पण त्याला कुठल्या पद्धतीची अडचण आली एकदम त्याला प्रॉपर गायडन्स, वेळेवर त्याचे डाऊट क्लिअरिंग वगैरे हे सर्व काही त्यांनी वेळेवर सर्व काही केलेलं आहे. तर त्यांनी JEE वगैरे क्रॅक केली त्यावेळेस पण त्याचं 99.34 या 43 असं पर्सेंटाईल वगैरे आलेलं होतं आणि JEE मध्ये पण त्यांनी आपलं चांगलं योगदान वगैरे दिलं होतं. त्याचे पण त्याचा स्कोरिंग वगैरे चांगला आलेला होता. त्याची ARI रँक तर आता आठवत नाहीये मला, पण तरी सुद्धा त्याचं तिथे गव्हर्नमेंट कॉलेज, त्याचं जे एक ड्रीम होतं की त्याला एरोस्पेस इंजिनिअरिंग करायचं होतं, पहिल्यापासूनच त्याचं एक ड्रीम होतं. तर ते ड्रीम पूर्ण करण्यासाठी त्याचा गव्हर्नमेंट कॉलेज IST मध्ये त्याचा नंबर लागला होता ऑन द बेसिस ऑफ JEE ॲडव्हान्स. तर हे सर्व करताना आम्हाला जे शिवाजी कॅम्पसकडून जो सपोर्ट वगैरे, जो गायडन्स, कधी कुठल्या पद्धतीची अडचण नाही, हे सर्व काही आम्हाला एकदम योग्य पद्धतीने मिळालं. प्रॉपर त्याला ज्या पद्धतीचा जो गायडन्स हवा होता, त्याचे डाऊट क्लिअरिंग, त्याचे वेळोवेळी जे डाऊट क्लिअरिंग झाले, एकदम योग्य पद्धतीने आम्हाला शिवाजी कॅम्पस मधून आम्हाला तो सपोर्ट मिळाला, तो गायडन्स मिळाला. आणि त्याच अनुषंगाने आम्ही आमचा लहान मुलगा कृष्णा खैरनार जो 2025 मध्ये 10th पास आउट झालेला आहे. तर आम्ही तोच पुन्हा निर्णय घेतला की आता त्याला सुद्धा तिथे शिवाजी कॅम्पस पुणे इथेच आम्हाला टाकायचं आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण घरी जे वातावरण, मुलांना जे स्टडीचं जे वातावरण पाहिजे आहे ते आपण देऊ शकत नाही. कारण आपल्या घरी खूप सारे फेस्टिवल चालतात, पाहुणे रावळे चालतात, TV चालतात आणि आजची जी जनरेशन आहे जे आपण बघतो की मोबाईल, सगळ्यात मेन रिझन आहे की मोबाईल. आजच्या मुलांना आपण मोबाईल घेऊ नको म्हटलं तरी काय ते ऐकत नाहीत. की आपल्या सर्वांना पण माहिती आहे सारखं सारखं ते मोबाईलला हात लावणार, आपण किती त्यांना बोलणार. त्यावरून आपण जेवढं त्यांच्याकडे स्टडीकडे, अभ्यासाकडे जे फोकस करू इच्छितो ते आपण घरी राहून त्यांना आपण देऊ शकत नाही. तर शिवाजी कॅम्पस मध्ये मला एक असा अनुभव आला, हेच गोष्ट मला सगळ्यात आवडली की तिथे मोबाईल वगैरे काही मुलांना अलाउड नाहीये आणि एकदम मुलांना जो सपोर्ट, गायडन्स वगैरे, मुलांना जो तिथे एन्व्हायरमेंट जे प्रोव्हाइड, स्टडीचं जे एन्व्हायरमेंट जे पाहिजे असतं ना, ते जे एन्व्हायरमेंट तिथे त्यांना ते प्रॉपर मिळतं. हे आम्ही मोठ्या मुलाच्या वेळेस पण अनुभव केला आणि त्याचमुळे आम्ही हा डिसिजन घेतला की आता लहान मुलाला सुद्धा आम्हाला तिथेच टाकायचंय. आम्हाला एकदम विश्वास आहे की त्याची प्रोग्रेस वगैरे तिथे होणारच आहे, आम्हाला पण माहिती. कारण तिथे जो प्रॉपर गायडन्स वगैरे जो भेटतो तो आम्ही पहिले पण अनुभवलेला आहे. त्यामुळे आम्हाला काही शिवाजी कॅम्पस, श्री चैतन्य अकॅडमी विषयी आम्हाला काही याच्यामध्ये शंकाच नाही की कुठल्या प्रकारची शंका वगैरे मनात धरणं वगैरे असं काही कुठल्या प्रकारचं काही हे नाही. थँक्यू.